नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर जरूर करा, म्हणजे अत्यंत महत्त्वाची माहिती आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, आजचा विषय थंबनेलवरून तुमच्या लक्षात आला असेल की या ज्या बूट बनवणाऱ्या कंपन्या आहेत यांची काय हेराफेरी आहे, किंवा बाटा इंडिया लिमिटेड हे नेमकं काय आहे, किंवा बाटा कंपनीने आज अरबो रुपयांची माया कशी गोळा केली, कुठलीही फॅक्टरी आउटलेट न टाकता. आज आपण त्याच्याविषयी डिटेल जाणून घेणार आहोत. बऱ्याच लोकांना वाटतं टाटा आणि बाटा यांचा काही संबंध असेल, तर यांचा काहीही संबंध नाही मित्रांनो. बाटा कंपनी ही कॅनडाची एक कंपनी आहे, ती इंडियाची कंपनी नाहीये. बाटा कंपनीची स्थापना भारतामध्ये 1931 साली झाली आणि त्याचे जे फाउंडर आहेत म्हणजे संस्थापक आहेत ते आहेत थॉमस बाटा. आता यांनी ज्या वेळेस इंडियामध्ये हा बिझनेस चालू केला त्यावेळेस यांची कुठेही फॅक्टरी नव्हती. तर यांनी काय केलं की फक्त बूट, चप्पल, सॅन्डल किंवा फुटवेअर साठी लागणारे जे ॲक्सेसरी आहेत हे सर्व विकण्याचं काम केलं. आणि त्या बनवल्या कुठं? इंडियातच बनवल्या. आता इंडियात कुठं कुठं टॉप मोस्ट मार्केट कुठं आहे इंडियामध्ये? आग्र्यामध्ये आहे, कानपूरमध्ये आहे, कलकत्त्यामध्ये आहे. या ठिकाणावरून एकदम स्वस्त, म्हणजे जर एखादा शूज असेल, आता टाटा बाटाचे तुम्ही पहा शोरूम मध्ये गेल्यानंतर त्यांच्या किमती कशा असतात? 600, 700, 800, 900 ची रेंज असते. तर हे जे बूट वगैरे आहेत किंवा चप्पल आहे, सॅन्डल आहे, हे 100 रुपयाला हे लोक खरेदी करायचे. आणि त्याच्यावरती जी किंमत लावायची, जो प्राइसचा बॅच असायचा तो असायचा 699 रुपये 95 पैसे किंवा 799 रुपये 75 पैसे. म्हणजे लोकांची मेंटॅलिटी अशी की पैशाचे हिशोब करतायत, म्हणजे 1 रुपया सुद्धा जास्त घेत नाहीत कस्टमर कडून. अशा काही प्राइस आणि असं काही मार्केटिंग जे त्यांनी डोकं लावलं आणि ते मटेरियल, म्हणजे जो आपल्या हिंदुस्थानात त्यांनी जो बिझनेस चालू केला होता 70 लाखामध्ये, आज जर त्याचं बॅलन्स शीट तुम्ही पाहिलं तर वर्षाला फक्त भारतातून 280 कोटीचा नेट नफा ही बाटा कंपनी कमवते. म्हणजे साधारणतः 100 रुपयाला घेतलेला बूट किंवा चप्पल ही 700 रुपयाला विकली जाते. म्हणजे एका चप्पल मागे 600 रुपये एवढी लूट केली जाते. आणि एक मध्यम क्वालिटीचा हा ब्रँड आहे, हा काही टॉप मोस्टचा ब्रँड नाहीये. परंतु आज हा ब्रँड 70 देशांमध्ये कार्यरत आहे. म्हणजे अरबो रुपयाची संपत्ती थॉमस बाटाने ही फक्त सिस्टीम लावली मार्केटिंगची, त्यातून ही मोहमाया या ठिकाणी गोळा केली. तर बरेच ब्रँड हीच पद्धत अवलंबतात आणि कस्टमरची मेंटॅलिटी ओळखून या ठिकाणी मार्केटिंगच्या जे काही फंडे असतात त्या पद्धतीने ते लावत 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 राहत असतात. म्हणजे बघा, आपल्याच भारतात येऊन आपल्याच कडनं चप्पल, बूट, सॅन्डल बनवून आपल्यालाच विकून आपलेच भरमसाठ पैसे गोळा केले. अशी ही या बुटामागचं लपलेलं गणित आहे, किंवा या चप्पल सॅन्डल मागे लपलेलं गणित आहे. ते अरबो खरबो रुपयाचं गणित आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, कुठेही आता बघा त्यांच्याकडे बार कोडिंग सिस्टम आहे, त्याच्या खाली चप्पल विकत नाही. आणि त्यांची ही पण सिस्टम असते की समजा समर असेल, म्हणजे उन्हाळा असेल किंवा पावसाळा असेल, तर त्याच्यामध्ये 35%, 30%, 40%, 50%, 60%, 70% डिस्काउंट दिला जातो. हा डिस्काउंट याच एका गोष्टीमुळे दिला जातो. बघा तुम्ही, नेहमी तिथं प्रत्येक ऋतूमध्ये हा डिस्काउंट तुम्हाला तिथं ऑफर दिलेला दिसेल. आणि त्यांनी इथं सिस्टीम काय केली की पूर्ण फ्रँचायझी दिलेल्या आहेत. म्हणजे लोकांनी फक्त बाटाची चप्पल ठेवायची, दुसरी ठेवायची नाही. म्हणजे या पद्धतीने या बाटाने आपल्या या हेराफेरीचं या ठिकाणी गणित लावून भरमसाठ पैसा या बूट चप्पल मार्केटमधून या ठिकाणी उभा केला.
त्याच्यामुळे मित्रांनो ही जी दरी आहे ही गरीब गरीबच आणि श्रीमंत श्रीमंतच होत जातात. ही दरी ही भारतामध्ये चांगल्या पद्धतीने चालूच राहिलेली आहे आणि अशीच राहणार आहे. साधं गणित बघा, त्यांनी काय नाव दिलंय, बाटा इंडिया लिमिटेड. म्हणजे लोकांना काय वाटणार याच्यामध्ये की ही इंडियाची कंपनी, पण ही इंडियाची कंपनी आहे का? नाही. ही कंपनी कुठली आहे? कॅनडियन कंपनी आहे. झिलिन म्हणून कुठं तिथं स्थापना झालेली होती 1894ला. थॉमस बाटाने या ठिकाणी त्यावेळेस ती कंपनी अंमलात आणली आणि ज्यावेळेस इंडियात बिझनेस सुरू केला त्यावेळेस बाटा इंडिया लिमिटेड या नावाने सुरू केला. म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे की ही कंपनी इंडियातलीच आहे आणि बऱ्याच लोकांना वाटतं टाटा बाटा एकच आहे. त्याच्यामुळे लोक तिथं खरेदीचा बेशुमार खरेदी करत गेले आणि मागच्या काळामध्ये तर बाटाचं एक फॅशनच झालं होतं. तर मित्रांनो, आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.